हॅलो, माझा आवाज येतोय सर्वांना ऐकू? हो सर येतोय. येस सर येतोय. जस्ट मिनिट. येतोय आवाज. एक मिनिट, एक मिनिट. गुड इव्हनिंग सर. गुड इव्हनिंग. हॅलो. हा. हा, गुड इव्हनिंग येस ऑल ऑफ सर. गुड इव्हनिंग सर. गुड सगळ्या इव्हनिंग सर. गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. कशा आहात सर्व? छान. मस्त ठीक मजेत सर. ठीक आहे, चालेल. सो आज आपण नवीन टॉपिक पाहतोय सायन्स पार्ट 1 मध्ये, जो 4th लेसन आहे, विद्युत धारेचे परिणाम. ठीक आहे. तर या पाठाची सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला काही प्रश्न विचारायचे मला. विद्युत बल्बचा शोध कोणी लावला? कोणाला माहिती आहे का विजेच्या बलाचा शोध? नाही सर. नाही. 3 इडियट्स कोणी पाहिलाय का मूवी? हो सर. आवडतो का तो? खूपच जास्त. खूप आवडतो ना. बरं, ईशान अवस्थीचा जो एक मूवी होता, काय तो आपला तारे जमीन पर, तो मूवी पाहिलाय का तुम्ही? नाही सर. ओके. तारे जमीन पर मूवी नाही पाहिला? बम बम बोले म्हणून गाणं आहे त्याच्यातलं. पाहिलाय सर. नाही. ठीक आहे, चालेल. मग आपले जे सायन्सचे काही गोष्टी आहेत ना, त्या मूवीशी रिलेव्हंट आहेत. तर त्या तुम्हाला माहिती पाहिजे, म्हणजे पाहता का तुम्ही कधी? सो एक मिनिट, हा जस्ट तर एक नेटवर्क इश्यू आहे. सो माझा म्हणण्याचा उद्देश हा होता की तुम्ही जे काही मूवीज वगैरे पाहतात, जे फिजिक्सच्या रिलेव्हंट आहेत, असे कोणते मूवी तुम्ही पाहिले आहेत का नाही, त्याशी रिलेव्हंट माझे प्रश्न होते. तर पहिला प्रश्न असा होता की विजेच्या बलाचा शोध थॉमस एल्वा एडिसन यांनी लावला होता. ठीक आहे. आणि आज त्यांच्याच विजेच्या बल्बच्या रिलेटेड एक आपण चॅप्टर शिकतोय. त्या चॅप्टरचं नाव आहे विद्युत धारेचे परिणाम. म्हणजे इलेक्ट्रिसिटीचा आपल्या लाईफ मध्ये काय परिणाम होतो आणि त्याच्यापासून आपण काय काय गोष्टी पाहतो, हे आज या पाठामध्ये आपण पाहणार आहोत. ठीक आहे. तर मला काही प्रश्न असतील तर मी तुमच्यासोबत विचारेल, तुमच्यासोबत बोलेल. फक्त मला काही प्रश्नांचं, म्हणजे हा टॉपिक सुरू करण्या अगोदर तुम्ही कोणकोणती विद्युत उपकरणं वापरता याबद्दल मला सांगाल का थोडक्यात? लाईट, फॅन. लाईट, सर. फॅन. सर मोबाईल चार्जिंग करताना चार्जर. फ्रीज. तर फ्रीज, ब्रेटिक, हा, ठीक आहे. तुम्हाला तुम्हाला असं कूलर. तुम्हाला असं वाटतं का? हा, बघा, सगळ्यांना माहितीच, प्रत्येकाकडे काही ना काहीतरी एक्झाम्पल आहे. समोर, माझ्या समोर जो असलेला एक लॅपटॉप आहे ना, तो सुद्धा विद्युत ऊर्जेचा वापर केल्याशिवाय मी वापरू शकत नाही, बरोबर? तर अशा सर्वात मूलभूत गोष्टींमध्ये आपल्या आपल्या लाईफमध्ये विद्युत ऊर्जा ही खूप महत्वाची आहे. जसं आपल्याला शाळेमध्ये शिकवलं जातं की माणसाच्या 3 मूलभूत गरजा आहेत. कोणकोणत्या? अन्न, वस्त्र, निवारा. अन्न, पाणी, अन्न, वस्त्र. अन्न, वस्त्र आणि निवारा. ठीक आहे, 3 मूलभूत. आणि पाणी चौथं, म्हणजे अन्न आलं आणि पाणी हे एकत्रच मध्ये मेन्शन करू. 3 मूलभूत गरजा तर आपल्याला माहिती आहे. त्यासोबत इलेक्ट्रिसिटी, आजच्या जगामध्ये इलेक्ट्रिसिटी पण खूप महत्वाची आहे. आता तुम्ही अशा गावी गेला तिथे इलेक्ट्रिसिटीच नाही, तर तुम्ही कम्युनिकेट कसं करणार ह्या जगासोबत? तर तुमच्याकडे आहे मोबाईल, पण त्या मोबाईलला जर चार्ज करायलाच इलेक्ट्रिसिटी नाही, त्याच्या आजूबाजूला काही टॉवर्सच नाहीत ते सिग्नल कॅच करायला, तर का उपयोग होऊ शकतो का? नाही होऊ शकत ना. तर या टॉपिक मध्ये आपण विद्युत धारेचे परिणाम तर पाहणार आहोत, पण ह्यातले जे मूलभूत घटक जे आहेत ना, विद्युत परिपथ कसा जोडला जातो आणि परिपथ जोडल्यानंतर त्यातून विद्युत धारा कशी वाहते हे शिकणार आहोत. आणि विद्युत धारा जेव्हा वाहत असते
त्यामुळे एक उष्णता निर्माण होते आणि त्या उष्णतेचे परिणाम काय आहेत, ते आपण या पाठामध्ये पाहणार आहोत. मी काय एकदम डिटेलमध्ये जाऊन तुम्हाला खूप अडचणीत टाकणारे, कन्फ्यूज करणारे असे प्रश्न नाही सांगत आहे किंवा अशी उत्तरही शोधायला सांगत नाहीये की जेणेकरून तुमच्या डोक्यामध्ये गोंधळ निर्माण होईल. ठीक आहे, तर तुम्हाला जे काही वाटेल ते तुम्ही माझ्याशी बोला, विचारा की सर हे मला नाही समजलं किंवा ही गोष्ट मला अजून सोप्या पद्धतीने सांगाल का, जेणेकरून मला तुमच्या उणीवा काय आहेत आणि माझ्याकडून तुम्हाला काय एक्सपेक्टेशन हे कळून येईल. ठीक आहे, कोणाला प्रश्न असतील तर फक्त हँड रेज करायचा आहे, मी वेळ देईल प्रश्न विचारायला. आणि निसंकोचपणे अभ्यासाशी रिलेव्हंट प्रश्न विचारा. अभ्यासाच्या बाहेर जायचं नाही, आपल्याला पुस्तकाच्या एकदम बाहेर जायचं नाही, जेणेकरून डिस्टर्ब क्रिएट होईल. ठीक आहे, तर पीपीटी सगळ्यांना माझी दिसतेय, तर मला पहिला एक प्रश्न विचारायचा. पीपीटीवर फक्त दोन पॉइंट्स आहेत, पण अभ्यास सुरू करायच्या अगोदर बघा मूलभूत तयारी आपल्याकडे पाहिजे. आता जर मला शिकवायचं म्हटलं तर मी पहिल्या दिवशी तुम्हाला प्रत्येकाचं नाव विचारलं, काय आवडतं, असे काहीतरी गोष्टी विचारून आपण एक संवाद साधला, बरोबर ना. मग हा टॉपिक शिकण्यासाठी मला तुम्हाला काही थोडे प्रश्न विचारायचे, जेणेकरून मला कळेल की तुमची पूर्वतयारी कुठपर्यंत आहे, मग मला कुठल्या लेवलनी हा टॉपिक तुमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. तर मला पहिला प्रश्न असं विचारायचा आहे की विद्युत सुवाहक म्हणजे गुड कंडक्टर, विद्युत सुवाहक असलेले पदार्थ कोणते आणि विद्युत दुर्वाहक असलेले पदार्थ कोणते. ज्याला कोणाला उत्तर माहित आहे तो हँड रेज करेल. विद्युत सुवाहक असलेले पदार्थ कोणते आणि विद्युत दुर्वाहक असलेले पदार्थ कोणते, माहिती आहे का? नाही आठवत कोणालाच? कोणालाच आठवत नाही? कोणालाच आठवत नाही? विद्युत सुवाहक कोणता, विद्युत दुर्वाहक कोणता? ठीक आहे, मी सांगू? हो सर. ज्या पदार्थातून विद्युत धारा वाहते त्याला आपण विद्युत सुवाहक पदार्थ असे म्हणतो आणि ज्या पदार्थातून विद्युत धारा वाहत नाही त्याला विद्युत दुर्वाहक पदार्थ असे म्हणतात. मग आता कोण बरं, कोणी उत्तर दिलं मला? सर मी भाविका. भाविका, आपल्याला हँड रेस करून उत्तर द्यायचं आहे. ठीक आहे, आज पहिला दिवस असेल, कदाचित तुला माहित नाही. ठीक आहे, हा कोण आता काय सांगितलं उत्तर पुन्हा सांगशील का? सर तांबे, ॲल्युमिनियम. ओके, जे धातू आहेत म्हणजे जे धातू असतात ते विजेचे सुवाहक असतात, बरोबर. मग ज्यातून विद्युत धारा वाहते त्याला आपण विद्युत वाहक पदार्थ असं म्हणतो. मग सगळे धातू जसं की तांबे म्हणजे इंग्लिशमध्ये त्याला कॉपर बोलतो, नंतर चांदी म्हणजे त्याला इंग्लिशमध्ये सिल्वर बोलतो, गोल्ड म्हणजे सोनं. हे एक्झाम्पल. येस, हा तेजस. सर ॲल्युमिनियम तार. बरोबर, ॲल्युमिनियम तार पण आहे, व्हेरी गुड. हे सगळे जे लोखंड, व्हेरी गुड. अजून एवढेच आहे, ठीक आहे. म्हणजे 5-6 पदार्थ तुम्हाला तरी माहिती आहेत की ज्याच्यातून विद्युत धारा वाहते. मग विद्युत धारा न वाहणारे पदार्थ कोणते, जे विद्युत धारेचे वहन करत नाहीत, असे कोणते पदार्थ आहेत? लाकडी. सर लाकूड. एक मिनिट, हँड रेज करायचंय. हा, येस अश्विनी. सर मी अंजली बोलते, मम्मीच्या मोबाईलवर ओके जॉईन झाले. लाकूड. सॉरी, लाकूड. अजून? सर काय विचारलं? अंजली, ओके, मी प्रश्न विचारला की कोणत्या पदार्थातून विद्युत धारा वाहते आणि कोणत्या पदार्थातून विद्युत धारा वाहत नाही. मला अंजलीने उत्तर सांगितलं लाकूड आणि अजून एकाने कोणीतरी उत्तर सांगितलं प्लास्टिक. अजून कोण? अजून Yes, असं आहे? सर मी सांगितलं. हा हा, येस सर तेजस. पाणी. पाणी. ओके, आणि लाकूड पाण्यात- ओले झाले
लाकूड ऐका. ओले चालत त्याच्यातून पण. एक मिनिट. ओल्या पाणी जर लाकडातून. हा, एक मिनिट. सर पाण्यातून विद्युत धारा वाहते धारा ना? वाहते. हा, मी तेच सांगायचंय. पण ते सॉल्टी वॉटर असेल तर वाहते, डिस्टिल वॉटर असेल तर नाही वाहत. म्हणजे ज्याच्यात क्षार मिसळलेले नसतात तर त्याच्यातून विद्युत धारा नाही होऊ शकत. पण पाण्यातून सर बऱ्याचदा आपलं विद्युत जे वहन होत. बऱ्याचदा पाण्यातून विद्युत वहन होतं. पाणी गुड कंडक्टर आहे इलेक्ट्रिसिटीसाठी, म्हणजे विद्युत सुवाहक आहे. पाणी नाही येणार. जे दुर्वाहक आहेत ना ते मी सांगतोय. मला वाटतं खूप जणांनी उत्तर दिली. आपण विषयाकडे येऊया. सुवाहक पदार्थ बऱ्याच लोकांनी सांगितले. दुर्वाहक पदार्थ सांगतोय जे विजेचे वहन करत नाहीत. पहिला आहे लाकूड, रबर, ग्लास म्हणजे काच. ठीक आहे, याच्यातून विद्युत धारा वाहत नाही. आणि एक मिका ग्लास म्हणून एक असतो तो. हा, अजून कोणाला विचारायचंय? प्लास्टिक पण सर आहे. मी विद्युत धारेचे सुवाहक सांगू का? हा, सांगितले आता. तुला काही वेगळे सांगायचेत का? मला बऱ्याच लोकांनी सांगितले. तुलाही तेच उत्तर असेल तर आपण नो पुढे सर, जाऊया. माझे दुसरे आहे, सांगू का? सांग. सर एक धातू म्हणजे हम्म, त्यामध्ये तांबे, ॲल्युमिनियम, चांदी, सोने, लोखंड येईल. हम्म, नंतर इतर पदार्थांमध्ये हम्म. पारा, ग्रेफाईट, मानवी क्षार आणि पृथ्वी येईल. आणि द्रव सुवाहकामध्ये आम्ल, क्षार आणि मिठाचे द्रावण येईल. येस, बरोबर. आता हे आणि पण दुर्वाहक पदार्थ पण आहे. सांगू का? येस, सांग. हा, सांगतेस ना तू? ऐकतोय मी. हा सर, थांबा. हम्म. तू वाचून सांगतेस का तुला माहितीये ते सांगतेस? नाही सर, माझ्या इथे जरा नेटवर्क इश्यू आहे ना. ओके ओके. सर दुर्वाहक मध्ये आता जे त्यांनी सांगितलेत ना तेही हम्म, येतात. आणि त्याच्यामध्ये काही आणखी पदार्थ आहेत. म्हणजे हम्म, प्लॅस्टिक सांगितलं आहे, रबर, लाकूड, मातीची भांडी, कागद, मेण याच्यातूनही विद्युत धारा वाहू शकत नाही. हम्म, वायूमध्ये कोरडी हवा एक येईल, हम्म, नायट्रोजन, सल्फर एक येईल. आणि हम्म. द्रवामध्ये खनिज तेल आणि शुद्ध पाणी. ओके, ठीक आहे. म्हणजे सर याच्यातून विद्युत ऊर्जा वाहत नाही, दुर्वाहक आहेत. येस, बरोबर आहे बेटा. ठीक आहे. म्हणजे सगळ्यांना बऱ्याचसा अंदाज आलेला आहे की आपण काय शिकणार आहे. मग आता विद्युत धारेचे परिणाम काय आहेत ते पाहण्यासाठी आपण पुढे जाऊया. ठीक आहे. बरं, तुम्हाला हे माहिती आहे का स्थितिक विद्युत ऊर्जा म्हणजे काय? स्थितिक विद्युत काय असतं? येस, अंजली. ठीक आहे. स्थितिक विद्युत म्हणजे. सर मी सांगू का पूजा? हा, सांग. हा बेटा. हा बेटा, सांगतेस ना तू? तर व्याख्या सांगू ना याची? हा, काही सांग. तुला स्थितिक विद्युत बद्दल काय माहितीये ते सांग. मला सर व्याख्या येते. हा, सांगू शकतेस. जेव्हा विद्युत प्रवाह एका ठिकाणी स्थिर असतो आणि हम्म, वाहत नसतो तेव्हा त्याला स्थितिक विद्युत ऊर्जा म्हणतात. जसे की हम्म, स्थिर अधिक विद्युत बरोबर स्थितीत ऊर्जा, स्थितीत हम्म, विद्युत तयार होते. हम्म. आणि जी ठीक. विद्युत धारा वाहते तेव्हा त्याला प्रवाहित विद्युत धारा असेही म्हणतात. ओके, ठीक आहे. म्हणजे याचा अभ्यास तुम्हाला आहे. ज्या लोकांना स्थितिक विद्युत काय आहे ते माहित नाही तर मी प्रयोगातून सांगतो. प्रयोग तुम्ही सर सर्वांनी. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर स्थितीत विद्युत म्हणजे साठवलेले पाणी ना. असू शकतं. बरोबर आहे. सांगतो मी पुढे. आपण याच्यावर येऊया. बरोबर आहे उत्तर तुझे. मला पुढे सांगायचं या टॉपिक बद्दल की स्थितिक विद्युत म्हणजे काय. तर तुम्ही इयत्ता 8वी मध्ये एक प्रयोग पाहिला असेल शाळेमध्ये, किंवा तुम्ही स्वतःही केला असेल. सरांनी एक एबोनाइटची काचेची कांडी घेतली असेल आणि शिक्षकेने, आणि एक रेशमी वस्त्र घेतलं असेल, त्याच्यावर एबोनाइटची दांडी घासली आणि नंतर ती बाहेर काढली आणि कागदाचे छोटे छोटे कपटे असतील त्याच्याजवळ जर घेऊन गेलो तर ते कागदाचे कपटे त्या एबोनाइटच्या दांडीला चिपकतात.
तर त्याला बोलतो आपण स्थितिक विद्युत, म्हणजे ती प्रभारित झालेली असते त्या दांडीमध्ये. किंवा तुमच्याकडे प्लास्टिकची स्केल असते, ती जर तुम्ही केसांवर रब केली, आता केसांना त्यावेळेस तेल नसावं, ठीक आहे, केसांवर तुम्ही जर ती रब केली, घासली आणि त्यांना कागदाच्या तुकड्याच्या जवळ घेऊन गेला, तर ते कागदाचे कपटे कशावर चिपकतात, त्या प्लास्टिकच्या स्केलला पट्टीवर चिपकतात. सर. हा, मग त्याला आपण बोलतो स्थितिक विद्युत. म्हणजे त्याच्यामध्ये विद्युत धारा निर्माण झालेली असते. कशामुळे? तर घर्षणामुळे. म्हणजे स्थितिक विद्युत म्हणजे काय? अशा विद्युत धनभारित कणांचा आपण अभ्यास करतो, ते स्थिर असतात, कुठे वाहत नाहीत. त्याचाही परिणाम आपल्या विद्युत ऊर्जेवर होत असतो. आणि त्याच्याशीच निगडीत आपला टॉपिक आहे करतोय विद्युत परिपथामध्ये ऊर्जेचे स्थानांतर कसं होते. तर याच्यासाठी एक महत्वाचा घटक आहे. आणि विद्युत परिपथात एका बिंदूकडून दुसऱ्या बिंदूकडे एक विद्युत प्रभार Q वाहून नेण्यासाठी जे कार्य केले जातं त्याला ऊर्जेचे स्थानांतरण म्हणतात. विद्युत परिपथामध्ये ऊर्जेचे स्थानांतरण कसं होतं ते आपण पहिले जाणून घेऊया. तर तुमच्या समोर एक आकृती आहे, त्याच्यामध्ये काही आकृतींची नावं आहेत. विद्युत रोध लावलेला आहे, ॲमीटर लावलेला आहे, विद्युत घट लावलेला आहे. आणि विद्युत परिपथामध्ये ऊर्जेचं स्थानांतरण कसं होतं त्याच्या अगोदर तुम्हाला धन आणि ऋण हे माहिती पाहिजेत. हे माहिती आहेत का? धनघट, ऋणघट, म्हणजे जे आपण ज्यावेळेस बॅटरी जी असते त्या बॅटरीला दोन प्लग कळ लावलेले असतात. एका साईडला धनरोध असतो, एका साईडला ऋणरोध असतो. आणि ह्याच्या मधील अंतराला विद्युत विभवांतर, विद्युत रोधांच्या ज्या दोन टोकांमधील गोष्टीला आपण काय बोलतो? विद्युत विभवांतर असं म्हणतो. तर इथे एक आकृती आहे, या आकृतीमध्ये ए अक्षर जे इथे लिहिलेलं आहे ते ॲमीटर आहे. ते काय करतं की किती ऊर्जा वाहते ते करंट, म्हणजे विद्युत धारा मोजण्याचं एकक आहे. परिपथामधून जी विद्युत धारा वाहते ते मोजण्याचं काम ॲमीटर करतं. ते अमीटर झालंय, त्याच्यावरती वरती अर्धा चंद्र पाहिजेत, ॲमीटर होईल ते. विद्युत घट म्हणजे आपण बोलतो ना विद्युत उपकरणात वापरली जाणारी बॅटरी. जसं सेल आपल्याकडे असतो ना घड्याळामध्ये, त्याला धन टोक असतं आणि ऋण टोक असतं, त्याला बोलतो आपण विद्युत घट. आणि त्याची जोडणी केलेली आपल्याला दिसते. तर विद्युत परिपथामध्ये ऊर्जेचं स्थानांतरण म्हणजे ऊर्जा कशी वाहते हे आपण आकृतीमध्ये पाहतोय. धन टोकातून विद्युत रोधामध्ये ऊर्जा पाठवली जाते, विद्युत रोधातून ॲमीटर मध्ये येते, ॲमीटर पासून व्होल्टमीटर, जिथे विद्युत रोध जोडलेला आहे त्याच्यावर आपण व्होल्टमीटर हे डिव्हाइस जोडतो. ते विद्युत बोलतो ना, विद्युत काय बोलतात त्याला, एक शब्द आहे, विद्युत धारा मोजण्यासाठी व्होल्टमीटर आपण यूज करतो. म्हणजे दोन घटातील विभवांतर किती आहे हे मोजण्यासाठी आपण व्होल्टमीटरचा वापर करतो. आणि त्याचा एक टोक विद्युत घटाच्या ऋण भागाशी म्हणजे ऋण अग्राशी जोडलेला आहे. अशा पद्धतीने विद्युत परिपथ मध्ये ऊर्जा काय केली जाते? स्थानांतरित केली जाते. आणि याची व्याख्या अशी आहे की विद्युत परिपथात एका बिंदूकडून दुसऱ्या बिंदूकडे विद्युत प्रभार Q ने दाखवतात. ठीक आहे, त्याला इलेक्ट्रिक चार्ज बोलतो आपण. चार्ज म्हणजे प्रभार, विद्युत म्हणजे इलेक्ट्रिक चार्ज Q वाहून नेण्यासाठी जे कार्य केले जातं त्या कार्याला आपण काय बोलतो? विद्युत ऊर्जेचे स्थानांतरण असे म्हणतात. मग ह्या भागामध्ये आपल्याला मुख्य गोष्ट काय लक्षात ठेवायची आहे? तर ह्याच्यामध्ये विद्युत घट, ज्याला इंग्लिशमध्ये बॅटरी असं म्हणतो, हा ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे. इथून ऊर्जा बाहेर पडते. ही ऊर्जा विद्युत प्रभाराच्या माध्यमातून म्हणजे Qच्या माध्यमातून काय करते? बाहेर पडते. आकृती दिसते ना सगळ्यांना माझी टेक्स्टबुक मध्ये? या विद्युत घटातून, हा जो विद्युत घट आहे याच्यातून जी ऊर्जा बाहेर पडते ना
ती क्यूच्या रूपात बाहेर पडते. क्यू म्हणजे काय, तर विद्युत प्रभार. क्यू म्हणजे काय, इथे विद्युत प्रभार. कुणाचा तरी माईक ऑन आहे, प्लीज म्यूट कराल का? तर ही जी बॅटरी आहे याच्यातून विद्युत प्रभार बाहेर पडतात, ते क्यूच्या स्वरूपात बाहेर पडतात. एक मिनिट. ही आपली बॅटरी, याच्यातून जे प्रभार बाहेर पडतो त्याला बोलतो आपण क्यू. मग ते विद्युत रोधामध्ये जातात. विद्युत रोध या शब्दाचा अर्थ होतो की विजेला जी वाहणारी विद्युत धारा आहे त्याला कमी करणं. रोध म्हणजे अडवणं. म्हणजे 100 जर वीज येत असेल तर त्याच्यामधले 90च वीज पुढे पाठवणं, 10% स्वतःकडे ठेवणं. त्याचं काम, त्याला बोलतो आपण विद्युत रोध. इंग्लिशमध्ये त्याला बोलतो आपण रेझिस्टर. म्हणजे विद्युत घटातून येणारी ऊर्जा, समजा आपल्या घरामध्ये जो बल्ब लागतो, ठीक आहे, त्याला गरज आहे 50 व्होल्टची. म्हणजे 50 व्होल्ट ऊर्जा मिळाली तरच तो बल्ब चालू राहतो. ठीक आहे. विद्युत घट आपल्याला 240 ऊर्जा देतोय. 240 किंवा 230 ऊर्जा आपल्याला नकोय. त्या बल्बला किती ऊर्जा लागणार आहे, तर बाबा लागणार आहे 50. मग अशा वेळेस काय करायला लागतं की आपल्याला विद्युत रोध जोडावा लागतो. मग तो काय करतो की बल्बला लागणारी ऊर्जा जेवढी आहे तेवढी देतो आणि बाकीची ऊर्जा काय करतो, स्वतः अडवून ठेवतो. मग विद्युत रोधाचं काम काय की जी परिपथामधून वाहणारी विद्युत धारा आहे त्याला कमी करायचं. समजतंय का तुम्हाला मी काय सांगितलंय ते? येस सर. हो सर, समजतंय. मग तो स्वतःकडे ठेवतो, ती ऊर्जा स्वतःकडे ठेवतो म्हणजे काय करतो, त्याचं रूपांतरण करतो. मग जेव्हा प्रभार विद्युत रोधातून म्हणजेच रेझिस्टर मधून जातो तेव्हा या ऊर्जेचं रूपांतरण तो उष्णतेमध्ये करतो किंवा इतर कार्यामध्ये करतो. हेच आपल्याला पहिलं शिकायचंय. आपल्या पाठाचंच नाव आहे विद्युत धारेचे परिणाम. मग हे तुम्हाला समजण्यासाठी एक उदाहरण सांगितलंय बघा, की दैनंदिन जीवनातलं उदाहरण. जसा पाण्याचा पंपाचा दाब पाण्याच्या पाईपमधून पाण्याला पुढे ढकलण्याचं काम करतो, तसे आपल्याकडे जे एक मिनिट आपल्याकडं तसेच विद्युत घट काय करतो, इलेक्ट्रॉन्सला म्हणजे धन आणि ऋण प्रभारित आयन्सला इलेक्ट्रॉन्स बोलतो आपण. इलेक्ट्रॉन्सला पुढे ढकलण्याचं काम करतो. पाण्याचा पंप काय करतो, एक दाब निर्माण करतो आणि जोरात पाणी बाहेर फेकतो, बरोबर, पाण्याला पुढे ढकलण्याचं काम करतो. तसंच विद्युत घट काय करतो, स्वतःमधले असलेले इलेक्ट्रॉन्स आणि प्रोटॉन्स म्हणजे इलेक्ट्रॉन्सला जोराने बाहेर ढकलण्याचं काम करतो. ते इलेक्ट्रॉन्स क्यूच्या फॉर्मॅटमध्ये आपण पाहतो, त्याला ऋणभारित आयन्स बोलतो म्हणजे इलेक्ट्रॉन. धनभारित आयन्सला बोलतो आपण प्रोटॉन. म्हणजे मराठीत धनप्रभार, इंग्लिशमध्ये प्रोटॉन. ठीक आहे. ऋणभारित जे आयन्स असतात, ज्यांच्यावर ऋण प्रभार असतो त्याला इलेक्ट्रॉन्स असं म्हणतात. ठीक आहे, पुढे जाऊया. मग विद्युत ऊर्जेचं कार्य कसं होतं, हा सर. मग विद्युत ऊर्जेचं कार्य कसं घडतं ते आपण या ठिकाणी पाहूया. ठीक आहे. विद्युत ऊर्जा आणि तिचं कार्य. आता समोर चित्र आहे, ठीक. पर आता मध्ये दाखवलेला आहे तो क्यू विद्युत प्रभार. तो कुठे चाललाय, बीच्या ठिकाणी गेला. ए पासून निघाला आणि बी पर्यंत गेला. म्हणजे काय केलं, विद्युत प्रभार ए मधनं निघाला आणि बी पर्यंत पोचला. म्हणजे त्यांनी काय केलं, कार्य केलं ना. समजा ए आणि बी हे विद्युत परिपथातील 2 बिंदू आहेत आणि त्यातून म्हणजे विद्युत घटातून जो विद्युत प्रभार निघालेला आहे, म्हणजे बॅटरी मधनं जो विद्युत प्रभार निघालेला आहे तो सुरुवातीला होता ए मध्ये आणि त्याला पोचायचं आहे बी पर्यंत. तर ए पासून बी पर्यंत जाण्यासाठी त्याला काहीतरी अंतर पूर्ण करावं लागतं. त्याला आपण बोलतो विद्युत विभवांतर. समजतंय का? व्हीएबी म्हणजे काय की हो सर, समजतंय. व्हीएबी म्हणजे काय, तर जे
ऋणप्रभार किंवा धनप्रभारित आयन्स. आता आपण फक्त ऋणप्रभारित आयन्सचा उपयोग करूया. ठीक आहे. जे ऋणप्रभारित आयन म्हणजे इलेक्ट्रॉन ए पासून निघाला आणि बी पर्यंत पोहोचला, म्हणजे त्यांनी काय केलं, अंतर पूर्ण केलं. पण कशाद्वारे पूर्ण केलं? विद्युत ऊर्जेद्वारे पूर्ण केलं. म्हणून ह्याचं नाव आहे विद्युत विभवांतर. म्हणजे दोन बिंदूंमधील अंतराला विद्युत विभवांतर असं म्हणतात. आणि ते व्ही आणि त्याच्या व्हीच्या बॉटमला एबी असा लिहिला जातो. म्हणजे व्हीच्या खाली उजव्या साईडला एबी लिहिलेलं आहे. याचा अर्थ आहे की ते विद्युत विभवांतर झालेलं आहे ए पासून बी पर्यंत. मग ए पासून बी पर्यंत गेलाय म्हणजे त्यांनी कार्य पूर्ण केलंय. आणि ते कार्य दाखवतात वर्कने. म्हणजे इंग्लिशमध्ये कार्यला बोलतात वर्क. म्हणून डब्ल्यू लेटरने नेहमी वर्क दाखवतात, कार्य दाखवतात. डब्ल्यू इज इक्वल टू क्यू चार्ज कुठून निघाला? ए पासून निघाला. कुठपर्यंत पोहोचला? बी पर्यंत पोहोचला. बरोबर. मग क्यू गुणिले किंवा व्हीएबी गुणिले क्यू असं जरी लिहिलं तरी उत्तर तेच येतं. म्हणजे तुम्ही क्यू इंटू व्ही करा किंवा व्हीएबी इंटू क्यू करा, अर्थ तोच राहतो. 3 गुणिले 2 केले आणि 2 गुणिले 3 केले, उत्तर किती येणार आहे? 6च येणार आहे ना. तसं सूत्र आपण क्यू ला पहिलं लिहिलं आणि व्हीएबी ला नंतर लिहिलं तर हे सूत्र तेच राहणार आहे. मग विद्युत ऊर्जा आणि कार्य कसं घडतं? तर डब्ल्यू इज इक्वल टू म्हणजे झालेले कार्य जर आपल्याला शोधायचं असेल तर आपल्याला सूत्र लिहायला लागतं डब्ल्यू बरोबर व्हीएबी गुणिले क्यू. आता हे इंग्लिशमध्ये आपल्याला लक्षात ठेवायला लागणार आहे कारण की इथून पुढचा जो प्रवास होणार तुमचा 11-12चा तो इंग्लिशमध्ये असणार आहे. त्यामुळं व्हीएबी इंटू क्यू, इंटू म्हणजे मल्टिप्लाय. तो व्हीएबी इज इक्वल टू ए व बी मधील विद्युत विभवांतर, त्याचं एकक आहे व्होल्ट. डब्ल्यू म्हणजे कार्याचं एकक आहे जूल. आणि क्यू म्हणजे वाहून नेलेला प्रभार, त्याला बोलतो आपण कुलम. त्याचं एकक काय आहे? कुलम. आणि हे सूत्र आपण जेव्हा गणित सोडवतो त्यासाठी हे खूप महत्वाचं आहे. आपल्याला प्रश्न विचारला जातो की वर्क डन फाइंड आउट करा, विद्युत ऊर्जेचं कार्य शोधा. तर आपल्याला चार्ज म्हणजे क्यू म्हणजे प्रभाराची व्हॅल्यू दिली जाते, विद्युत प्रभाराची किंमत दिली जाते, विद्युत विभवांतर दिलं जातं आणि डब्ल्यू ची व्हॅल्यू काढायला सांगितलं जातं. बहुपर्यायी प्रश्न असतात ना, त्याच्यामध्ये हा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. इथपर्यंत समजलंय का? कुणाला काही डाऊट आहे का? सर समजलं आहे, काहीच डाऊट नाही. ओके, ठीक आहे. आपण पुढे जाऊया मग. एक मिनिट. मग आता विद्युत कार्याची व्याख्या तर तुम्हाला कळाली. काय होती? डब्ल्यू इज इक्वल टू काय होतं रे? कोण सांगेल मला? आठवण आता. डब्ल्यू इज इक्वल टू व्ही इंटू क्यू. बरोबर. व्ही म्हणजे काय असतं? व्ही म्हणजे काय असतं? विद्युत विभवांतर. आणि कोणत्या टोकापासून? पहिल्या टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत गेला असेल तर त्याचं अक्षर असेल ए आणि बी, तर व्ही आणि बॉटमला आपण लिहितो ए बी. जर समजा आपण ती अक्षरं बदलली क्यू पासून पी तर तुम्ही लिहिणार व्ही क्यू पी. कारण की विद्युत प्रभार कुठून निघालाय? क्यू पासून आणि पोचलाय कुठे? पी पर्यंत. ते दाखवण्यासाठी आपण व्ही अक्षराचा वापर करतो. आता दुसरं पहिलं आपल्याला लक्षात ठेवायचं सूत्र ते कुठलं लक्षात ठेवलं होतं? डब्ल्यू बरोबर व्हीएबी इंटू क्यू. बरोबर. आता दुसरं एक विद्युत शक्तीचं एक एकक आहे, त्याच्याबद्दल आपण समजून घेणार. आणि विद्युत धारा कशी वाहते म्हणजे विद्युत ऊर्जा कशी वाहते याचा अभ्यास करणार आहोत. सो विद्युत ऊर्जा वापरण्याच्या दराला किंवा कार्य करण्याच्या दराला विद्युत शक्ती म्हणजेच इंग्लिशमध्ये इलेक्ट्रिक पॉवर असं म्हणतात. ही व्याख्या सोपी आहे का? समजली आहे का? विद्युत ऊर्जा वापरण्याच्या दराला म्हणजे घरामध्ये आपण जी ऊर्जा वापरतो ना, टीव्ही चालू करण्यासाठी, मिक्सर चालू करण्यासाठी, फोन चार्ज करण्यासाठी, आपल्याला अंधार झाला असेल घरामध्ये तर ट्यूबलाइट चालू करतो, इलेक्ट्रिक बल्ब चालू करतो. म्हणजे काय करतो आपण? विद्युत ऊर्जा वापरण्याच्या दराला म्हणजे त्याचे पैसे मोजतो ना आपण, किंवा विद्युत ऊर्जा वापरताना जे काय कार्य म्हणजे माझा फॅन चालू आहे म्हणजे फॅन चालू कशा झालाय? विद्युत ऊर्जेवर.
मग ते कार्य करतोय ना, फॅन सुरू आहे म्हटल्यावर. म्हणजे विद्युत ऊर्जा वापरण्याच्या दराला किंवा विद्युत ऊर्जेच्या कार्य करण्याच्या दराला, विद्युत ऊर्जा वापरून कार्य करण्याच्या दराला विद्युत शक्ती म्हणजे इलेक्ट्रिक पॉवर असं म्हणतात. आणि विद्युत ऊर्जा म्हणजे विद्युत शक्ती कशी मोजली जाते, तर ती पी अक्षराने मोजली जाते. आणि त्याचं सूत्र आहे पी बरोबर विद्युत ऊर्जा जी ई ने दाखवली जाते भागिले लागलेला वेळ. आता ऊर्जा आणि कार्य हे यांचं एकक नेहमी सेम असतं. त्यामुळं ही ऊर्जा आपण VAB गुणिले Q भागिले T या स्वरूपात लिहू शकतो. म्हणजे मी इथं तुम्हाला स्क्रीनवर लिहून दाखवतोय. W म्हणजे काय असतं, आता शिकवलंय, कोण सांगेल? आताच तर लिहिलं ना आपण. तर काय? कार्य, विद्युत कार्य कशाने मोजतो आपण, विद्युत ऊर्जेचे कार्य कशाने मोजतो, W. त्याचं सूत्र आता हेच Yes, पाहिलं ना W. आपण. हा, त्याचं सूत्र पाहिलं होतं, Yes, विद्युत sir. विभवांतर A पासून B पर्यंत झालेलं विद्युत विभवांतर VAB गुणिले चार्ज म्हणजे विद्युत प्रभार Q. बरोबर. मग हे विद्युत ऊर्जेचं ऊर्जा आपण कशामध्ये मोजतो, कार्यामध्ये पण मोजतो आणि ई मध्ये एनर्जीचा अर्थ असतो ऊर्जा आणि कार्य, ह्या दोघांचं एकक आहे जूल. ह्या दोघांचं एकक आहे जूल. म्हणजे तुम्ही E इज इक्वल टू W लिहिलं तरी सुद्धा उत्तर तेच राहणार. समजतंय? म्हणून या हो, sir. ठिकाणी Yes, sir. विद्युत शक्ती बरोबर ई भागिले लागलेला वेळ, ऊर्जा भागिले लागलेला वेळ. ऊर्जा कशाने दाखवतो, ई ने. ई म्हणजेच काय आहे, झालेलं कार्य. ठीक आहे. मग झालेलं कार्याचं सूत्र काय होतं, VAB गुणिले Q. आताच तर शिकलो आपण पाठीमागच्या स्लाइड मध्ये हे शिकलो ना. हो सर. विसरला का काय? हे बघा, नाही, आता sir. आपण हे शिकलो. VAB इज इक्वल टू Q. बरोबर. हा सर. मग हो सर. P बरोबर VAB गुणिले Q भागिले T जर असं आपण केलं तर आपल्याला माहित आहे की विद्युत धारेचं एकक जे आपल्याला ओहम्सनी सांगितलं होतं इयत्ता 9वी मध्ये, करंट बरोबर म्हणजे विद्युत धारा बरोबर विद्युत प्रभार Q भागिले लागलेला वेळ म्हणजे टाइम, हे आपण I म्हणून वापरतो. मग इकडं Q अपॉन T आहे का, बघा आलाय ना, Q भागिले T. हा सर. आलाय ना. मग हा Q हो. भागिले T जर इथे आला तर आपल्याला विद्युत शक्तीचं नवीन एकक काय मिळालं, म्हणजे एक नवीन सूत्र काय मिळालं, P बरोबर VAB गुणिले I. I म्हणजे काय असणार आहे, विद्युत धारा. हे इयत्ता 9वी मध्ये आपण हे शिकलोय. म्हणून लक्षात हो सर, ठेवा शिकलोय. की व्होल्टेज, हा, म्हणून हे WIP का लिहिलंय, इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट. का लिहिलंय की पॉवर, P म्हणजे पॉवर, विद्युत शक्ती. विद्युत शक्तीचं एकक आहे वॅट. वॅट नावाचे जे सायंटिस्ट आहे त्यांनी हा फॉर्म्युला दाखवून दिला आणि त्याचं युनिट काय आहे, एकक म्हणजे युनिट, व्होल्ट गुणिले अँपियर. आता व्होल्ट गुणिले अँपियरच का, तर विद्युत धारा अँपियर एककात मोजतात. म्हणजे करंट जो असतो आयचं एकक काय आहे, अँपियर. आणि व्होल्टचं एकक काय आहे, VABचं एकक काय आहे, व्होल्ट. म्हणजे व्होल्टेज म्हणजे विभवांतर जे मोजलं जातं ना, विभवांतर जे मोजलं जातं ते व्होल्ट मध्ये मेजर केलं जातं. म्हणजे V म्हणजे विभवांतर. हे विभवांतर कोणत्या अक्षराने दाखवतात, V ने दाखवतात. आणि त्याचं एकक काय आहे, व्होल्ट. आणि I म्हणजे विद्युत धारा. विद्युत धारा मोजण्याचं एकक काय आहे, अँपियर. आणि ह्या दोघांना जेव्हा गुणतो त्यावेळेस आपल्याला मिळते पॉवर. आणि पॉवर मोजण्याचं एकक ते काय आहे, वॅट. समजलंय का? येस सर. Yes, sir.
ठीक आहे. Yes, समजलं sir. सर. ओके, मग आता आपण पुढे जाऊया. इथपर्यंत सगळ्यांना समजलंय? असंच पकडून पुढे जाऊया. पुढे सुरुवातीला पाहिलं आपण विद्युत परिपथातून विद्युत धारा कशी वाहते. बरोबर. धन टोकातून विद्युत धारा निघते. कुठल्या स्वरूपात? क्यूच्या स्वरूपात. कुठल्या स्वरूपात निघते विद्युत धारा? क्यूच्या क्यूच्या स्वरूपात. स्वरूपात. हा, इथून क्यूच्या स्वरूपात निघते. मग विद्युत धारा निघते म्हणजे काय? करंट बाहेर निघतो. करंटचा फॉर्म्युला आहे, म्हणजे विद्युत धारेचा फॉर्म्युला आहे I इज इक्वल टू, पहिल्या पेजवर पुन्हा का आलोय हे जर समजलं तर पुढे तुम्हाला व्यवस्थित समजेल. क्यू भागिले टी. म्हणजे जेव्हा हा विद्युत घटातून विद्युत धारा निघते बाहेर, ती क्यूच्या स्वरूपात निघते. त्यासाठी त्याला अॅमीटर पर्यंत पोहोचायला काही ना काहीतरी वेळ लागतो. मग त्याला बोलतो आपण करंट. करंटला मराठीमध्ये बोलली जातं विद्युत धारा. मग विद्युत धारा मोजण्याचं एकक कोण आहे? तर बाबा अॅमीटर आहे. कोणता आहे? अॅमीटर. मग अॅमीटर हे काय करतं? विद्युत धारेला मोजलं जातं. ठीक आहे. त्यातून विद्युत रोधामध्ये जाते. मग विद्युत रोधामध्ये आलेली विद्युत धारा मोजण्यासाठी आपण कोणतं एकक वापरतो? व्होल्टमीटर. व्होल्टमीटर का? तर एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जेव्हा विद्युत धारा वाहते, मग त्याच्यामध्ये झालेलं अंतर, हे विद्युत धारेमध्ये कापलेलं अंतर हे मोजण्यासाठी आपण व्होल्टमीटर हे एकक वापरतो. अशा प्रकारे विद्युत परिपथामध्ये ऊर्जा काय केली जाते? स्थानांतरित केली जाते. विद्युत रोध म्हणजेच रेझिस्टर. विद्युत रोधाचं काम काय आहे? जर परिपथातून वाहणारी विद्युत धारा आपल्याला कमी करायची असेल तर आपण विद्युत रोध म्हणून एक डिव्हाइस आहे, एक उपकरण आहे, ते जोडतो. त्याचं काम काय आहे की जास्त जर विद्युत धारा वाहत असेल तर तिला कमी करून पुढच्या उपकरणापर्यंत पोचवायचं. मग उरलेल्या विद्युत धारा तो स्वतःकडे ठेवतो. म्हणजे काय करतो? तर त्याचं रूपांतरण तो उष्णतेमध्ये करतो किंवा इतर कुठल्या कार्यामध्ये करतो. समजलंय का? हे आपण सुरुवातीला शिकलो. नेक्स्ट त्याच्या पुढे सर. आपण सर. Yes, sir. त्याच्या पुढे आपण हे शिकलो. हो. हा बेटा. त्याच्या पुढे आपण हे शिकलो की विद्युत ऊर्जा, त्याच्यामुळं कार्य कसं घडतं. विद्युत ऊर्जेमुळे कार्य कसं घडतं. विद्युत ऊर्जा आणि कार्य, विद्युत ऊर्जा ई ने दाखवतात आणि कार्य डब्ल्यू ने दाखवतात. हे दोन्ही एकच आहेत. तर ऊर्जा म्हणजे ईच्या स्वरूपात बाहेर पडते आणि कार्य म्हणजे डब्ल्यूच्या स्वरूपात बाहेर पडतं. दोघांचं एकक काय आहे? जूल आहे. ऊर्जेचं एकक पण जूल आहे आणि कार्याचं एकक पण जूल आहे. म्हणजे ए टोकापासून जर विद्युत धारा बाहेर निघाली आणि बी टोकापर्यंत पोहोचली, विद्युत धारा कोणाच्या स्वरूपात बाहेर निघते? क्यूच्या स्वरूपात बाहेर निघते. ठीक आहे. क्यू भागिले टी म्हणजेच काय असते? विद्युत धारा बाहेर निघाली. आणि विद्युत धारा कोणत्या अक्षराने दाखवतो आपण? आय अक्षराने दाखवतो. आय इज इक्वल टू क्यू अपॉन टी म्हणजे विद्युत धारा. म्हणजे ए टोकातून जो क्यू निघाला आणि बी टोकापर्यंत पोचला, मग त्यांनी काहीतरी अंतर कापलंय ना, ए बी, त्याला बोलतो विद्युत विभव अंतर. आणि कार्य मोजण्याचं एकक आहे डब्ल्यू. बरोबर. डब्ल्यू इज इक्वल टू व्ही ए बी गुणिले क्यू. म्हणून डब्ल्यू म्हणजे झालेलं कार्य. कार्य कुणामुळे झालं? तर क्यू चार्ज ए पासून निघाला आणि बी पर्यंत पोचला. ठीक आहे. आणि यासाठी त्यांनी काहीतरी अंतर कापलंय, ते आहे व्ही ए बी म्हणजे विद्युत विभव अंतर. ते आपण व्होल्ट मध्ये मेजर करतो. क्यू म्हणजे काय? वाहून घेतलेला प्रभार. धन प्रभार कुठपर्यंत गेला, ऋण प्रभार कुठपर्यंत गेला, बी पर्यंत गेला. मग ह्याचं सगळ्याचं एकत्रित एकक आलंय जूल. म्हणजे वर्क इज इक्वल टू कार्याचं एकक आहे जूल. आणि ते डब्ल्यू ने का दाखवतात? कारण की इंग्लिश मध्ये वर्कलाच कार्य बोललं जातं, म्हणून डब्ल्यू कॅपिटल लेटरने आपण हे दाखवतो. त्याच्या पुढे आपण पाहिलं होतं विद्युत शक्ती म्हणजे इलेक्ट्रिक पॉवर जी आपल्या घरामध्ये येते, ती कशामध्ये मेजर केली जाते?
पॉवर मध्ये मेजर केली जाते, म्हणून त्याला इलेक्ट्रिक पॉवर असं म्हणतात. त्याची व्याख्या काय आहे? विद्युत ऊर्जा वापरण्याच्या दराला किंवा विद्युत ऊर्जेचं कार्य करण्याच्या दराला विद्युत शक्ती असे म्हणतात. त्याचं सूत्र काय आहे? विद्युत ऊर्जा भागिले लागलेला वेळ. लागलेला वेळ आपण टी अक्षराने दाखवतो, विद्युत ऊर्जा आपण ई अक्षराने दाखवतो आणि विद्युत शक्ती पी अक्षराने दाखवतो. विद्युत ऊर्जा म्हणजेच कार्य, विद्युत कार्य आपण पाठी पाहिलं होतं, म्हणजे VAB गुणिले Q आपण लिहिलं, भागिले टी केलं. Q भागिले टी इयत्ता 9वी मध्ये आपण माहिती शिकलेलो आहे की विद्युत धाराचं सूत्र काय आहे? I बरोबर Q भागिले टी. बरोबर. मग त्या ठिकाणी आपण हे सूत्र वापरलं आणि या ठिकाणी जो आपला Q भागिले टी होता तो कशामध्ये कन्वर्ट झाला? I मध्ये कन्वर्ट झाला आणि आपल्याला एक नवीन सूत्र मिळालं, P बरोबर VAB गुणिले I. आणि पॉवरचं एकक काय आहे हे लक्षात ठेवा. रिकाम्या जागामध्ये विचारलं जातं विद्युत शक्तीचे एकक कोणते आहे? तर विद्युत शक्तीचं एकक आहे वॅट. ठीक आहे, पुढे जाऊया आपण. हे इथपर्यंत संपलंय आपलं. आपण पुढच्या स्लाइडवर जाऊया आणि थांबूया. विद्युत धारेचे औष्णिक परिणाम. ठीक आहे, काय असतात? विद्युत परिपथामध्ये विद्युत रोध जोडल्यास त्यातून विद्युत धारा वाहताना त्यात उष्णता निर्माण होते, यालाच विद्युत धारेचा औष्णिक परिणाम असं म्हणतात. विद्युत धारेच्या औष्णिक परिणामची व्याख्या आपण काय शिकलोय ते पाहतोय. जेव्हा विद्युत धारा, म्हणजे मगाशी मी तुम्हाला परिपथ दाखवला होता, त्याच्यामध्ये विद्युत धारा वाहत होती. परिपथामध्ये आपण विद्युत रोध जोडला होता. विद्युत रोध काय करतो? वाहणारी विद्युत धारा कमी करतो आणि पुढे पाठवतो ना. जे उपकरणाला जेवढी ऊर्जेची गरज आहे तेवढीच ऊर्जा तो त्या विद्युत उपकरणाकडे पाठवतो. राहिलेली विद्युत ऊर्जा कुणाकडे ठेवतो? तो स्वतःकडे ठेवतो. बरोबर. मग विद्युत परिपथामध्ये विद्युत रोध जोडल्यास त्यातून विद्युत धारा वाहताना त्यात उष्णता निर्माण होते. त्या उष्णतेलाच त्या विद्युत धारेचा औष्णिक परिणाम असं म्हणतात. ती कशामुळे होते तयार? जेव्हा इलेक्ट्रॉन विद्युत तारेतून वाहतात तेव्हा त्या तारेतील अणूंवर ते काय करतात? आदळतात, एकमेकांवर आदळतात. त्यामुळे काय होतं? त्याच्यातून उष्णता निर्माण होते. बघा, तुम्ही तुमचे 2 हात घ्या, एकमेकांवर घासा जोरजोरात, काय होतं? उष्णता निर्माण होते ना. तसेच ते जोरजोरात एकमेकांवर आदळत राहतात. त्यामुळे काय होतं? त्यांच्यामध्ये उष्णता निर्माण होते. या घर्षणामुळे एक फ्रिक्शन निर्माण होतं आणि एक विरोध निर्माण होतो. हा विरोधच उष्णतेच्या रूपात, बघा तुम्ही हात जोडला, जोरजोरात घासायला लागला एकमेकांवर, तर उष्णता निर्माण होते आणि ते हीटच्या स्वरूपात बाहेर पडत. समजलंय का? परीक्षेला आपल्याला बोर्ड परीक्षेला आपल्याला हे नक्की विचारलं जाणार, त्यावेळेस चुकायचं परत नाही. एकदा कुठून सांगू बेटा? सर हे टॉपिकच थोडासा समजला नाहीये मला, तर आधीपासून सांगता का? पहिल्यापासून नाही समजला? मग तू पहिल्यापासून का नाही बोलली? विद्युत धारेचे औष्णिक परिणाम फक्त तिथूनच. इथूनच ना. मला वाटलं पहिल्यापासूनच नाही समजलं. औष्णिक नाही. म्हणजे हा ठीक आहे. औष्णिक या शब्दाचा अर्थ होतो उष्णता. ठीक आहे. आणि परिणाम म्हणजे जो काय असतो तो रिझल्ट. बरोबर. विद्युत धारेचा औष्णिक परिणाम काय आहे हे समजण्यासाठी, आता समज तू 2 तुझे हात आहेत, एकमेकांवर तू घासले, कंटिन्यू घासत राहिली, तर काय होते? उष्णता निर्माण होते. बरोबर. जेव्हा विद्युत तार आपण वापरतो आणि त्याला आपण विद्युत घटासोबत म्हणजे बॅटरी सोबत जोडतो, ठीक आहे, आणि बटन ऑन करतो म्हणजे त्याचं, तर त्या तारेमधून विद्युत धारा वाहू लागते. बरोबर. तारेचे जे तंतू आहेत ना ते छोटे छोटे असतात. त्यात इलेक्ट्रॉन्स काय करतात? जोराने जातात, धडकतात. मध्ये आपण लावलेला असतो विद्युत रोध. तर विद्युत रोधावर जाऊन त्या धडकतात. मग विद्युत रोध काय करतो? त्याला पुढे पाठवतो. पुढे पाठवताना जे कोणतं उपकरण आहे
त्याला जर कमी विद्युत ऊर्जा लागत असेल तर विद्युत रोध काय करतो, स्वतःकडं उष्णता म्हणजे विद्युत ऊर्जा स्वतःकडे ठेवतो आणि जेवढी ऊर्जा त्या उपकरणाला लागते तेवढी देऊन टाकतो. पण जास्त ऊर्जा कुणाकडे राहते, मग विद्युत रोधामध्ये राहते ना. मग विद्युत Yes. रोधामध्ये ती ऊर्जा साठून साठून मग काय होतं, तो गरम व्हायला लागतो. जसं तुम्ही कंटिन्यू एकमेकांवर हात घासले म्हणजे तुमचे एकमेकांवर हात घासल्यामुळे उष्णता निर्माण होते, तसे कंटिन्युअसली त्याच्याकडं इलेक्ट्रॉन्स येता येतच आहेत, म्हणजे ऋण प्रभारित आयन्स काय येता येतच आहेत. मग ते लाल लाल पॉइंट्स काय झालेले आहेत, गरम झालेले, मग त्यातनं उष्णता बाहेर पडायला लागलेली. मग यालाच आपण काय बोलतो, विद्युत धारेचा औष्णिक परिणाम. आता समजलंय का? येस सर, समजलं. थँक्यू. ओके. म्हणजे जेव्हा इलेक्ट्रॉन तारेतून वाहतात तेव्हा ते तारेतील अणूंवर म्हणजे लाल लाल पॉइंट आहेत ना त्याच्यावर ते आदळतात. ते आदळल्यामुळे काय होतं, फ्रिक्शन म्हणजे घर्षण तयार होतो, म्हणजे विरोध निर्माण होतो, उलटे प्रवाहित पडतात ते. त्यामुळे काय होतं, एक विरोध निर्माण होतो आणि ह्या विरोधालाच आपण काय बोलतो, हीट. म्हणजे ते उष्णतेच्या स्वरूपात बाहेर पडतात. म्हणजे जो रेजिस्टर आपण लावलाय त्याला जर हात लावला तो थोड्या वेळाने गरम झालेला जाणवतो आपल्याला. म्हणजे का, तो विद्युत धारेचा औष्णिक परिणाम आहे. त्या रेजिस्टरने म्हणजे विद्युत रोधाने काय केलेलं आहे की जे उपकरण कमी ऊर्जेवर चालतं तेवढी ऊर्जा त्याला दिलेली आहे, राहिलेली ऊर्जा स्वतःमध्ये ठेवली. त्यामुळे तो काय झालेला आहे, गरम झालेला आहे. गरम झालेला म्हणजे हीटच्या स्वरूपात तो काय करतो, ऊर्जा बाहेर सोडतो. पुढे जाऊया आपण. येस सर. मग यालाच जूलचा उष्णता विषयक म्हणजे औष्णिक परिणाम म्हणजे औष्णिक नियम असं म्हणतो. आणि या टॉपिक बद्दल म्हणजे इथपर्यंत आपण थांबूयात, कारण की आपल्याकडे 5 मिनिटं आहेत. हॅलो सर. हा बेटा. सर, ही पीपीटी तुम्ही आम्हाला ग्रुपवरती शेअर करून द्याल का? हो हो नक्की. सगळ्या पीपीटी मिळतात तुम्हाला ग्रुपवर, मी तर पाठवतो. हो सर, मी मागच्या वेळीची पण पीपीटी बघितलेली. ठीक आहे. मग याच्यापासून आता जो उष्णता निर्माण होते ना, विद्युत रोध काय करतो, स्वतःकडे आपल्याकडे एनर्जी स्टोअर करून ठेवतो. मग ती एनर्जी कुठल्या रूपात बाहेर पडते, उष्णतेच्या रूपात बाहेर पडते. मग त्याला बोलतो आपण हीट. हीट म्हणजे उष्णता. मग तयार झालेली उष्णता एच बरोबर, ती कोणामुळे तयार झालेली होती, एका ऊर्जेमुळे, इलेक्ट्रिक ऊर्जेमुळे. म्हणजे त्याच्यामध्ये खूप वेळ ऊर्जा जात राहिल्यामुळे पॉवर, पॉवर म्हणजे ऊर्जा, विद्युत शक्ती. बरोबर, आता शिकलो ना, विद्युत शक्ती कशाने दाखवतो, पी अक्षराने दाखवतो. म्हणजे विद्युत शक्ती गुणिले वेळ, हे कुणाचं एकक आहे, जूलने तयार केलेलं एक सूत्र आहे. तयार झालेली उष्णता जर आपल्याला शोधायची असेल तर आपल्याला सूत्र काय वापरावं लागतं, पॉवर गुणिले टी. पण आपण पॉवरचं सूत्र शिकलो होतो व्ही गुणिले आय. बरोबर. मग पहिलं सूत्र होतं पॉवर गुणिले वेळ, पॉवर पी अक्षराने दाखवतात. आणि मागच्या भागात आपण पॉवर इज इक्वल टू सूत्र काय वापरलं होतं, व्ही ए बी गुणिले आय. ए बी म्हणजे विभवांतर, ए टोकापासून बी पर्यंत झालेलं, व्ही चा अर्थ होतो विभवांतर. मग तेच जर सूत्र आपण इथे वापरलं पीच्या ठिकाणी व्ही गुणिले आय, तर सूत्र काय तयार होईल, एच बरोबर व्ही गुणिले आय गुणिले टी. आणि इयत्ता 9वी मध्ये आपण सूत्र शिकलो होतो ओहमच्या नियमानुसार, व्ही इज इक्वल टू आय आर. चौथा पॉइंट आहे ना, तो ओहमच्या नियमाचा आहे. म्हणजे 9वी तुम्ही फक्त पासिंग साठी अभ्यास केला असेल तर चालणार नाही बुवा. त्याच्यातले जे काही कॉन्सेप्ट आहेत ते तुमच्या लक्षात पाहिजेत, नाहीतर मग सायन्स अवघड होऊन जाईल. मग इथे जे आपलं सूत्र आहे बघा, या इक्वेशन मध्ये हा जो व्ही आहे, व्हीचं सूत्र काय वापरलं, आय इंटू आर. मग या ठिकाणी आपल्याला हे सूत्र वापरता आलं पाहिजे. मग व्हीच्या ठिकाणी ही किंमत भरली, आय इंटू आर. इथे आय किती वेळा आलाय, 2 वेळा आलाय. आय इंटू आय, आय स्क्वेअर झाला, आर ऍज इट इज, टी पण ऍज इट इज. आणि सूत्र तयार झालं एच बरोबर म्हणजे उष्णता बरोबर आय स्क्वेअर मल्टिप्लाइड बाय आर मल्टिप्लाय बाय टी.
इथे आर या शब्दाचा अर्थ होतो विद्युत रोध. विद्युत रोध कोणत्या अक्षराने दाखवतात? आर या अक्षराने दाखवतात. विद्युत रोध कोणत्या अक्षराने? आर या अक्षराने दाखवतात. हा आपला विद्युत रोध आहे आणि टी म्हणजे लागणारा वेळ. मग अशा प्रकारे आपल्याला निष्कर्ष मिळाला, म्हणजे कन्क्लुजन मिळालं, अनुमान मिळाला. तयार होणारी उष्णता ही विद्युत धारेच्या वर्गाच्या आणि रोधाच्या आणि वेळेच्या म्हणजे टीच्या समानुपाती असते. आणि हे आपल्याला चुक्की बरोबर मध्ये विचारलं जातं की जूलचा औष्णिक नियम, उष्णता विषयक नियम म्हणजे औष्णिक नियम काय आहे, औष्णिक विद्युत नियम काय आहे, तर तयार होणारी औष्णिक विद्युत धारा ही विद्युत धारेच्या वर्गाच्या म्हणजे करंटच्या वर्गाच्या, विद्युत रोधाच्या आणि वेळेच्या गुणाकाराच्या समानुपाती असते. हे लक्षात ठेवा, हे पेपरला विचारलं जातं. मग इथे आपला 1 मार्क जाऊ शकतो. चुक्की बरोबर मध्ये पण विचारलं जातं आणि रिकाम्या जागामध्ये पण विचारलं. समानुपातीच्या ठिकाणी फिलिंग द ब्लँक्स असते आणि उत्तर असतं समानुपाती, व्यस्तानुपाती. अजून 2 पर्याय वेगळे असतात, समान, विरुद्ध असे ऑप्शन असतात. रिकामी जागा काय असणार आहे? समानुपाती. त्याच्या जागी वेगवेगळे शब्द दिलेले असतात खाली पर्यायामध्ये. ते आपल्याला लक्षात ठेवता आलं पाहिजे. आतापर्यंत इथे थांबूयात. पुढच्या लेक्चरला याच्यावरचे काही क्वेश्चन्स आणि पुन्हा भेटूया. ठीक आहे? येस सर. Yes, बाय sir. Thank you, sir. बाय सर. थँक्यू गुड नाईट. सर. बाय बाय. बाय बाय. Thank थँक्यू you, सर. sir. Thank you, sir. थँक्यू. गुड नाईट. Good night. Bye, sir. बाय बाय. थँक्यू सर. बाय. गुड नाईट.